शिवसेनेतील अस्वस्थता पुन्हा चर्चेत. एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात नाराजी व्यक्त केल्याची माहिती. विधान परिषद निवडणूक महायुतीतला तिढा आज सुटणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली महायुतीची बैठक. दोन्ही उपमुख्यमंत्री रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, उदय सामंत राहणार उपस्थित. पुणे, नाशिक, संभाजीनगरवरून शिवसेना भाजपामध्ये रस्सीखेच. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज जिल्हा प्रमुखांची बैठक. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन. आदित्य ठाकरे करणार जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाची रात्री उशिरापर्यंत खलबत. मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, बावनकुळेंच्या उपस्थितीत चर्चा. संभाजीनगर, नाशिक, पुण्यातील जागांवरील महायुतीत रस्सीखेच. जळगावात विधान परिषदेसंदर्भात शिवसेनेची बैठक पार. जळगावची जागा लढवण्यावर स्थानिक नेत्यांचं एकमत. स्थानिक नेत्यांचा निर्णय एकनाथ शिंदेंना कळवला जाणार. पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश. जमावबंदी काळात आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. कांद्यासाठी केंद्र सरकारकडून हमी खरेदी दर जाहीर. कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार. कांद्याला दर मिळत नसल्यानं महाविकास आघाडी आक्रमक. चांदवडमध्ये महाविकास आघाडी नेत्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको. तर सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावर. फक्त नाशिक जिल्ह्यातील कांद्याला हमी दर जाहीर केल्यानं किसान संघटनेचा आक्षेप. सर्व महाराष्ट्रातील कांद्याला हमी दर जाहीर करा, अजित नवलेंची मागणी. दीपाली सय्यद यांची मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक वादात उडी. भ्रष्टाचार झाल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप. अशोक खरात नंतर नाशकात आणखी एका भोंदूवर गुन्हा दाखल. अघोरी पूजा दैवी तोडग्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप. भोंदू कमलेश अधिकारी विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल. आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन 20 तासांनंतर पूर्ण. 8ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश. पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीसोबत आलेल्या व्यक्तीचा मृत्यू. महिला अत्याचार आणि मारहाणीची पोलीस फिर्याद घेत नसल्यानं आत्मदहन. विठ्ठल खरचन असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. शेतकऱ्यानं स्वतःच्या हातानं तोडली मोसंबीची बाग. विहिरींनी गाठला तळ. पाण्याअभावी फळबागा सुकल्या. अंबड तालुक्यात बागायतदारांवर आर्थिक संकट. जालना जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. जाफराबाद, भोकरदन, परतूर आणि मंठा तालुक्यांना झोडपलं. केळी पिकासह घरांचंही नुकसान.